फ्रेंड्स, मी आहे सोनाली आणि आता आम्ही सगळे चाललोय देवीला. ॲक्च्युली आमची जागमाता देवी आहे ती लोणावळ्यात आहे, तर आता आम्ही सगळे तिकडे चाललोय. मी, सुमित, तीर्था, आई, पप्पा सगळेच. आम्ही 6 वर्ष झाले गेलो नव्हतो देवीला, पण यावेळेस जाऊयाच म्हटलं, मग आम्ही आता चाललोय. तुम्हाला काय वाटतं आपण किती वेळात पोहोचू? अजून 20-1 मिनिटं, 20-25 नाही, बघून नाही सांगायचं, अंदाज सांगा. हे बघ, मी इकडलं पाहून बघितलेलं नाही. हां 20-25 मिनिटं. ठीक आहे, बघू आता किती वेळात पोहोचू. मला 10 मिनिटात पोहोचू. नको, हो हळू जाऊ दे. इकडे क्लायमेट पण खूप सुंदर झालं होतं, बघू शकता. म्हणजे पाऊस पण येऊ शकत होता आणि ऊन पण येत होतं. ते तुम्ही बघू शकता की कसं झालंय हे वातावरण. हे लोणावळ्याच्या जवळ आहे ना, त्याच्यामुळे थंड आहे इकडे वातावरण. आताच आम्ही पोहोचलो इकडे सदापूरला, देवीच्या इथे. हे मंदिर आहे इकडे. चपला काढा, देवीला आले चपला काढा. इथून 2 किलोमीटर फक्त डिस्टन्स आहे लोणावळ्याचा. चप्पल काढा. हे देवीचं मंदिर आणि हा देवीच्या मंदिराचा परिसर आहे. ही जी देवी आहे ती आहे जागमाता देवी. मंदिरात गेल्यानंतर तीर्थाला देवीच्या पायावर घातलं, कारण ती झाल्यापासून आम्ही गेलोच नव्हतो ना. म्हणजे त्याच्या अगोदर पण नव्हतो गेलो, पण ती झाल्यानंतर जायची इच्छा होतीच. मग गेलो, तिला पायावर घातलं देवीच्या. माझं झाल्यानंतर सुमितने पण पूजा करून घेतली देवीची. म्हणजे तीर्थाला पायावर घातल्यानंतर सुमितने पूजा केली. सुमितची पूजा झाल्यानंतर आईंनी देवीची ओटी भरली. आणि आईंची पूजा झाल्यानंतर, म्हणजे आईने ओटी भरल्यानंतर मग पप्पांनी पूजा करून घेतली. म्हणजे आम्ही सगळ्यांनी आशीर्वाद घेतले देवीचे. सगळं झाल्यानंतर तीर्थाला एक जागा मिळाली खेळायची प्रॉपर, जे आहे मंदिर. बघा ती कशी खेळतीये, म्हणजे तिचं रांगणं चालूच होतं. हे बघा, ही मुलगी व्हिडिओ काढण्यासाठी करवंद दाखवायला, नाही का, असे कच्चे कच्चे करवंद दाखवायची. बघा असं दाखवते आम्ही करवंद तोडतोय असं दाखवायला, पण सगळे करवंद कच्चे कच्चे. करवंद नाहीये, करवंद पण नाहीत का ते? करवंद नाहीये, काहीतरी वेगळ्याच जाळीत घुसली तू. कसलं फळ बघू. हे असतं ना आपलं, काय ते, काकडी. आता आमचं इथं दर्शन करून झालेलं आहे. आता आम्ही निघतोय इथून. इथं खाऊन पण झालेलं आहे तीर्थाचं. तीर्था हाय कर, हाय. नाही